ये कैसी कॉमेडी दिख रही है, देखिए कॉमेडी इधर ही आ रही है, अपने को मारेगी। क्या कुछ नहीं नहीं क्या चालू है इधर? नहीं, आपको कुछ कॉमेडी नहीं चालू बोला, है? कुछ नहीं बोला। कॉमेडी चालू है क्या? अरे- वो कॉमेडी वाला तुम लोग क्या कॉमेडी कर रहे हैं इधर? अरे बताना ना कौन है इधर अरे की? आपको हाँ? अरे जाने कॉम्प्लीमेंट बताना दे बेटा? देते हाँ, नहीं, अरे आई वडिलांचा कॉम्प्लीमेंट दे नंबर- देते आंटी। कॉम्प्लिमेंट कशाला? तुमच्या आईचं लग्न आहे का? तर सलाम, सत श्री अकाल, नमस्कार, स्वागत आहे तुमच्या सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, जय शिवराय। तर महाराष्ट्रामधल्यानंतर महाराष्ट्रामध्ये टॅलेंटेड लोकांची अजिबात कमी नाही। जेवढे पण लेजंड्स होता मित्रांनो, त्याच्यामध्ये मॅक्झिमम जे लोक आहेत आपल्या महाराष्ट्रामधून होतात आणि महाराष्ट्रामधल्यानंतर आता सर्वांना काही बोलायचं याच्यावरती विशेष उरलेलं नाही। तर मित्रांनो, आता तुम्ही जसं व्हिडिओ बघितला, व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल तर त्या व्हिडिओ जो बनवणारा इन्फ्लुएन्सर आहे त्याच्याबद्दलच आपण बोलणार आहोत मित्रांनो। व्हिडिओ तुम्हाला आवडेल तर शेवटपर्यंत नक्की बघा। आपण बघतो की दररोज एक नवीन स्टार आपल्याला बघायला भेटतो। तसंच आज इंस्टाग्रामवरती चक्कर मारत असताना मला आज एक खूप मोठा स्टार आहे आणि भविष्यामध्ये तो खरंच खूप मोठा स्टार बनणार आहे याची मी तुम्हाला हमी देतो मित्रांनो। हा अथर्व रुके नावाचा इन्फ्लुएन्सर आहे मित्रांनो, जो स्टार आहे तो यूट्यूब आणि इंस्टावरती सध्या हवा करतोय। म्हणजे हवा मी यामुळे म्हणलो कारण त्याची जी ॲक्टिंग लेवल आहे ना ती एकदम नेक्स्ट लेवल आहे। कारण आपण सध्या बघतो की वेटर्स कॉन्टेंट क्रिएशन्समध्ये आपलं नाव मोठं करत आहे आणि याची जी स्किल आहे ती म्हणजे अनमॅचेबल आहे मित्रांनो। वेगवेगळे कॅरेक्टर तो प्ले करतो आणि लोकांना दाखवतो की तो कशाप्रकारे कुठल्या सोसायटीमध्ये राहतो आणि लोक त्याच्या आसपास कसे असतात। तर मित्रांनो, त्याचं जे व्हिडिओ आहे ते मी बघितल्यानंतर आपण बघितलेलं की यार म्हणजे मॅचिंग त्याची जे आहे ना व्हिडिओमध्ये त्याचे जे कंटेंट तो दाखवतो की स्वतःला जे कॅरेक्टरमध्ये प्ले करतो असं वाटतं की एक रिॲलिटीमध्ये तोच आहे मित्रांनो। आणि तो म्हणाला की म्हणजे एकदम खूप शरीराने सुदृढ वगैरे नाही, पण जे ॲक्टिंग स्किल आहे ना ती एकदम नेक्स्ट लेवल आहे। तर मित्रांनो, इव्हन मुलाचंच नव्हे तर ॲक्च्युली तो लेडीजचं आणि मुलींचं आणि म्हाताऱ्या माणसांचं वगैरे म्हणजे सगळ्यांचं प्रौढ वर्ग वगैरे तर सर्वांची ॲक्टिंग तो करून दाखवतो आणि कॅरेक्टर प्ले करतो मित्रांनो। तर भविष्यामध्ये याला नक्कीच मराठी इंडस्ट्रीमध्ये नव्हे तर बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये पण सुद्धा नक्कीच एंट्री मिळेल अशी मी आशा करतो, आय होप। तर मित्रांनो, आपण वरच्या व्हिडिओमध्ये सुद्धा बघू शकतो की तो वेगवेगळे कसे कॅरेक्टर प्ले करतो। जसं की आपण जर बघितलं एक तो महाराष्ट्रीयन साडी वगैरे घालून एक स्त्रीचं रोल प्ले करतो आहे आणि त्या दाखवतो की कशाप्रकारे म्हणजे आपलं जे ते ओव्हर ॲक्ट करत असतं आपले जे महाराष्ट्रातले जे काही लेडीज आहे ते स्वतःचं म्हणजे म्हणजे काय त्याला दागिने वगैरे दाखवण्यासाठी। आणि जे भांडणं वगैरे चालू आहे ते वरती बघितलं आपण त्याच्यानंतर आपलं कळतं की भांडण सोडण्यासुद्धा काही अँटीज असतात जे सर्वात पुढं असतात की म्हणजे असं भांडणे करायचे वगैरे हे ते करायचं। तर आपल्याला माहिती की हे डेली लाईफमध्ये आपल्या घरात असतं, पण ॲक्च्युली आपण हे रोज फक्त डेली डायरेक्ट ऑन म्हणजे काय म्हणतात ते प्रॅक्टिकली बघत असतो। पण ते आपल्या ऑन स्क्रीन जर कोणी दाखवत असेल तर सगळ्यात बेस्ट म्हणजे तो म्हणजे अथर्व रुके। तर आय होप मित्रांनो तुम्हाला सुद्धा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा। बाकी आपण भाऊची ॲक्टिंग पुन्हा परत बघत जाऊ। तसं व्हिडिओमध्ये आपण बघितलं की जे छपरी बॉयज असतात जे की महाराष्ट्रामध्ये ते सध्याच्या स्थितीमध्ये खूप आपल्याला सापडत आहे। नॉट रोस्टिंग, पण जे खरं आहे ते खरं सांगतोय मित्रांनो। आणि असे जे छपरीज आहे आपल्याला महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी सापडतात, पण जर आपण लक्ष देऊन बघितलं तर महाराष्ट्रामध्ये असे छपरीज आपल्याला बऱ्याच ठिकाणी सापडतात आणि पण त्याला रोस्ट करायला म्हणजे आजकाल रोस्टिंग हा टॉपिक बनलेलाच आहे। पण मित्रांनो, हा फक्त ॲक्टिंगच्या मार्फत लोकांना दाखवतो की ते कशाप्रकारे त्यांना रोस्ट केलं पाहिजे आणि ते कशाप्रकारे असतात म्हणजे आपल्याला समजतं की यार बरोबर आहे। बाकी तुम्ही समजू शकता, हुशार आहेच तुमची आपली ऑडियन्स तेवढी हुशार आहेच नक्कीच। आणि तेवढंच नाही तर मित्रांनो, जे आपल्या जे गल्ली असते गल्लीमधले वेगवेगळ्या ज्या खाला वगैरे आंटीज जेवढे पण लोक असतात ते कशाप्रकारे बिहेव करतात ते सर्वांना दाखवतो। जसं की याच्यामध्ये बघितलं जातं त्यांची ॲक्टिंग आहे बघा, त्यांच्या म्हणजे पान वगैरे खाणं दाखवणं ॲक्च्युअली की रिॲलिटीमध्ये कसे लोक असतात वगैरे ॲक्टिंगमध्ये दाखवणं की बाबा एखादा पूर्ण घायाळलेला माणूस कसा असतो किंवा त्याला नंतर म्हणजे कुठल्या पण प्रकारे जर मारल्यानंतर तो कसं बिहेव करतो, तो जर भांडणं सोडवला आला तर तो कसं दाखवतो। जर कोणी जर एखादा छपरीपणा आपल्या जर का गल्लीमध्ये मांडत असला, लोकांना मोठेपणा दाखवत असला तर तो कशाप्रकारे बोलतो हे सगळं दाखवणं। आणि खूप सुदृढ शरीर तर नाही मित्रांनो, बॉडी तर बघू शकता भाऊच्या आपल्या तुम्ही एकदम नॉर्मल आहे जशी आपली सर्वांची नाही म्हणतात पण माझी म्हणजे काय माझी आहे मित्रांनो तशीच। आणि बाकीचं बघू शकतो आपण, वाव ॲक्टिंग म्हणजे जबरदस्त। आता बघा इथं एका अंकलचं म्हणजे एका माणसाचं एका काकांचं रोल प्ले करतोय तो आणि वाटत पण नाही मित्रांनो की त्याचं एज एवढं कमी असेल मित्रांनो, कारण तो दाखवतो स्वतःला की मी इतकं प्रौढ वर्ग आहे म्हणजे ॲक्टिंगमध्ये एकदम जबरदस्त नेक्स्ट लेवल। तर त्यामुळेच म्हणलं मी तुम्हाला की लवकरच आपल्याला याची एंट्री महाराष्ट्राच्या मोठ्या सिनेमागृहात बघायला नक्कीच भेटणार। तर मित्रांनो, तुमचं काय मत त्याच्यावरती कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगायचं। तुम्हाला काय वाटतं की अथर्व रुकेने नॉनस्टॉप असं चालत राहावं की तुम्हाला काय वाटतं की याची ॲक्टिंग एवढी जबरदस्त नाही आहे। आणि आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओमध्ये मला सजेशन द्या मित्रांनो की तुमचा याच्या पुढचा जो व्हिडिओ बनवायचा आहे ते कुठल्या स्टारबद्दल बनवायचं आहे ते सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये सांगा। आपण त्यांच्याबद्दल सुद्धा केस स्टडी घेऊया जे तुम्हाला माहिती असेल। तसं आज माझ्या नजरेमध्ये एक कलाकार आहे मित्रांनो, तो कुठे छत्रपती संभाजीनगरमधून बिलॉंग करतो आणि त्याच्यावर पण लवकरच आपण केस स्टडी घेऊन येणार आहोत मित्रांनो आणि बोलणार आहोत त्याच्याबद्दल की कुठला स्टार आहे जो। तर मित्रांनो, ते सध्या गेस करून सुद्धा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचं की कोणाबद्दल बोलतोय मी। तर सध्या आपण जर बघितलं अथर्वमध्ये तर अथर्वची जी ही जी ॲक्टिंग आहे ना तो एकदम जबरदस्त आहे। जसं की वरती बघितलं आपण, अरे कोण म्हणणार आहे यार की प्रेग्नेंट नाही म्हणून हे 6 बाय लावून जर बघितलं आपल्याला तसं वाटतं मित्रांनो, पण
भाई अथर्व म्हणजे अथर्व बोले तो कुछ भी कर सकता है. आता ही ॲक्टिंग बघितल्यानंतर आपण इंडियन वेडिंग्स कुठल्या प्रकारचे त्याचे एक्सप्रेशन्स आहे एकदम जबरदस्त नेक्स्ट लेवल. आणि मित्रांनो जसं आपण बघतो ना इतकं सोपं नसतं की ॲक्च्युली अशी ॲक्टिंग वगैरे करून दाखवणं, पण ही डज. आता बघा घरामध्ये भांडण लागल्यानंतर एक जे घरातले जे काकू असतात ते कशा प्रकारे बिहेव करतात, त्यांना कोण कसं सांगतं वगैरे त्याच्यामध्ये तुम्हाला दाखवतो. आणि आय होप तुम्हाला याची व्हिडिओ नक्कीच आवडेल. सो तुम्ही काय करायचं आहे, हा व्हिडिओ कुठल्याही पेडवर प्रमोशन्स नाही आहे ते अगोदर सांगून देतो तुम्हाला, पण तुम्ही एकदा त्यांच्या प्रोफाईलवरती जायचे अथर्व रुके म्हणून इंस्टाग्रामवरती आहे आणि एकदाच नक्कीच त्यांच्या चॅनलवर पेजला भेट देऊन बघायची. आणि आय होप तुम्हाला त्यांचं कंटेंट नक्कीच आवडेल, कारण हा जो मुलगा आहे ना नेक्स्ट लेवल आहे. आय होप अरे भविष्यात कधी ना कधीतरी याची माझी भेट होईल आणि 2 शब्द बोलायचे याच्याशी की यार जे काम करतो ना एकदम नेक्स्ट लेवल आहे. कारण शपथ मी म्हणजे फॅन झालो यार याचा ॲक्टिंगचा. आता बघा एक खालाचा रोल प्ले करतोय, कधी गँगस्टर, कोणी टपोरी, कोणी मुलगा, कोणी बाई. अरे जे स्टाईल आहे यार मित्रामध्ये, जे दाखवतोय की लोकांना की यार मी काय कुठल्या लेवलची ॲक्टिंग करून दाखवू शकतो. तर महाराष्ट्रामध्ये टॅलेंटची अजिबात कमी नाही. जेवढे पण टॅलेंट झालेले आहे ना त्याच्यातले मोस्ट ऑफ दी लोक, जे मॅक्झिमम जे लोक आहे ना ते महाराष्ट्रामधून झालेले ॲक्च्युली. तर आय होप व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.